नमस्कार, मी अमोल जोशी. माझा मिड डे मध्ये आपलं स्वागत. पहिली महत्त्वाची आणि मोठी बातमी येते. लोकसभेमध्ये काँग्रेस खासदारांकडून पंतप्रधानांवर हल्ला होण्याची शक्यता होती असं समोर येत आहे. हा दावा केलाय भाजपचे खासदार सौमित्र खान यांनी. काँग्रेसवर त्यांनी हा खळबळजनक आरोप केलेला आहे. पंतप्रधानांवर हल्ला करण्यासाठी महिला खासदार उजव्या बाजूने येत होत्या असं सौमित्र खान यांचं म्हणणं आहे. पंतप्रधानांच्या भाषणाशिवाय लोकसभेमध्ये धन्यवाद प्रस्ताव मंजूर करण्यात आला आणि त्या अनुषंगाने आता ही बातमी समोर येते. कुछ भी नहीं कर पा रहा है, डीप टेस्ट भी कर नहीं कर पा रहा है, तो उसके बाद महिला देखिए मोदी जी को आक्रमण करने के लिए तैयार है। हम तो चाहता हूं जो विरोधी पक्ष हमको लग रहा है जे जैसे विरोधी पक्ष चल रहा है ऐसे मोदी जी को मारना दे। ये लोग मारने के लिए षड्यंत्र कर रहे हैं। एक काल जो हुआ है जो जैसे जा रहा था हमको तो लग रहा था मोदी जी को मारने के लिए लोग जा रहा था, तो उसी लोग को सिक्योरिटी चेक होना चाहिए। विरोधी पक्ष क्या लेके आ रहे हैं इसे चेक होना चाहिए। एकाएक 5 बजे बजते ही प्रधानमंत्री जहां बैठते हैं उन सीटों पर एक तरह से इसे हमला बोलता है। इससे साफ जाहिर है कि प्रधानमंत्री को अब्यूज करना, प्रधानमंत्री पर हमला करना, ऐसा माहौल क्रिएट। तो आपको लग रहा है मतलब देश के प्रधानमंत्री पर हमला कर सकते हैं? और क्या, तो वहां वो जिस ढंग से व्यवहार करने गए थे, क्या पूजा करने के लिए गए थे? और इनको इतना घृणित योजना और काम करने की जरूरत क्या थी? तर काँग्रेसच्या खासदारांवर मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी टीका केली आहे. हे जे लक्षण आहेत काँग्रेस पार्टीचे, हे अत्यंत वाईट पद्धतीने आणि अत्यंत ज्याला आपण म्हणतो विपक्ष ज्याला आपण हे म्हणतो की काही फरक पडला, म्हणजे डोक्यामध्ये फरक पडला असं वागतात आहे. जे मेंटली रिटायर्ड झाल्यासारखे वागतात आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ही जी बुद्धी आहे या बुद्धीची कीव येतं. तर भाजपचे माजी अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांनी राहुल गांधी यांचा उल्लेख अबोध बालक असा केला.